अमाइन्स. ॲलिफॅटिक अमाइन्स म्हणजेच स्ट्रेट चेन अमाइन्स. या ॲलिफॅटिक अमाइन्समध्ये प्रायमरी अमाइन्स आहेत, प्रायमरी अल्कॅन अमाइन्स आहेत, सेकंडरी अल्कॅन अमाइन्स आहेत, टर्शियरी अल्कॅन अमाइन्स आहेत. या अमाइन्समध्ये पीकेबी व्हॅल्यूज या डिफरंट आहेत. तर जर टेक्स्टबुक तुम्ही पाहिलं तर पेज नंबर 288 वर टेक्स्टबुकमध्ये 13.4 टेबल दिलेलं आहे. या 13.4 टेबलमध्ये पीकेबी व्हॅल्यूज ऑफ सम अमाइन्स इन ॲक्वियस मीडियम दिलेले आहे. यामध्ये मिथिल अमाइनचा विचार करूया आपण. CH3NH2 हा अल्कॅन अमाइन आहे, जे ॲलिफॅटिक अमाइन आहे. पीकेबी व्हॅल्यू फॉर मिथिल अमाइन इज 3.38. याची पीकेबी व्हॅल्यू दिली आहे 3.38. जर अल्किल ग्रुप लार्जर केला आपण, यामध्ये C2H5 घेतला इथिल अमाइन, याची पीकेबी व्हॅल्यू कमी झालेली आहे 3.29. 3.29 आहे. प्रोपॅन 2 अमाइन असेल आयसोप्रोपिल अमाइन, इट हॅज पीकेबी व्हॅल्यू 3.40. आयसोप्रोपिल अमाइन घेऊया आपण. CH3 2 टाइम्स CHNH2, इट हॅज पीकेबी व्हॅल्यू 3.40. आणि जर यामध्ये फिनिल मिथॅनामाइन असेल, a phenyl methanamine is having ring CHNH2. यहाँ मिथॅनामाइनचा फिनिल डेरिव्हेटिव्ह कन्सिडर केलं. दिस फिनिल मिथॅनामाइन हॅज पीकेबी व्हॅल्यू 4.70. आता या पीकेबी व्हॅल्यूज तुम्ही लक्षात घ्या. द बेसिक स्ट्रेंथ ऑफ ॲलिफॅटिक अमाइन्स इज डिपेंडिंग ऑन द पीकेबी व्हॅल्यूज. The trend in pKb values, basic strength of primary, secondary, tertiary amines and ammonia are represented as. आता या मध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन्स यांच्या पीकेबी व्हॅल्यूज घेतल्या. हे सगळे प्रायमरी अमाइन्स आहेत. असे सेकंडरी अल्कॅन अमाइन्स दिले आहेत. डायमिथाइल अमाइन असेल CH3 2 times NH, it has pKb value 3.27. 3.27 आहे, म्हणजे कमी आहे. इथं 3.38 होती मिथॅनामाइन मध्ये. समजा हा N इथिल इथॅनामाइन असेल, N इथिल इथॅनामाइन म्हणजेच डायइथिल अमाइन आहे. CH3 CH2 2 times NH, it has pKb value 3.0. आणि जर अमोनिया मोलिक्यूल घेतला NH3, यांचा पेरेंट कंपाऊंड आहे. दिस अमोनिया हॅज पीकेबी व्हॅल्यू मॅक्सिमम दॅट इज 4.75 किंवा 4.75 की पीकेबी व्हॅल्यू दिली. व्हेनेवर दीज प्रायमरी अँड सेकंडरी अमाइन्स आर कंपेअर्ड विथ टर्शियरी अमाइन्स. टर्शियरी अमाइन्स मध्ये ट्रायमिथाइल अमाइन घेऊया. This trimethylamine has pKb value 4.22. 4.22 टेक्स्टबुक मध्ये टेबल मध्ये दिलेली आहे. and NN diethyl ethanamine, NN diethyl ethanamine is nothing but triethanamine. It has pKb value 3.25 or 3.25. आता या जर पीकेबी व्हॅल्यूज तुम्ही लक्षात घेतल्या तर याच्यावरून ऑर्डर इन पीकेबी व्हॅल्यूज काय दिले आहे. अमोनिया इज ग्रेटर दॅन प्रायमरी अमाइन्स. अमोनिया इज ग्रेटर दॅन प्रायमरी अमाइन्स. इट इज ग्रेटर दॅन सेकंडरी अमाइन्स अँड इट इज लेस दॅन टर्शियरी अमाइन्स. पण टर्शियरी अमाइन्स पेक्षा पीकेबी व्हॅल्यू अमोनियाची जास्त आहे. म्हणजेच ऑर्डर इन बेसिक स्ट्रेंथ काय होऊ शकेल. अमोनिया इज व्हेरी लेस. जर याची पीकेबी व्हॅल्यू जास्त असेल इट इज वीक बेस. पीकेबी व्हॅल्यू इज मोर, बेस इज वीक. सो अमोनिया याची बेसिक स्ट्रेंथ आहे सर्वात कमी. पुन्हा याच्यापेक्षा
बेसिक स्ट्रेंथ जास्त आहे ती प्रायमरी अमाइनची. प्रायमरी अमाइन आर मोर बेसिक दॅन अमोनिया. सेकंडरी अमाइन्स आर मोर बेसिक दॅन प्रायमरी अमाइन्स, while tertiary amines are less basic than secondary amines. पण tertiary amines हे less basic than secondary amines आहे. म्हणजे ही पीकेबी व्हॅल्यूचा विचार करता ऑर्डर कशी देता येऊ शकेल. whenever in these different amines we consider pKb values, order in primary, secondary and tertiary amines compared with ammonia is order in pKb values. काय दिलेली आहे. अमोनिया is greater than primary amines, is greater than secondary amines, is less than tertiary amines. But tertiary amines is less than दाखवलं. आता हीच ऑर्डर इन बेसिसिटी ऑफ अमाइन्स असेल, ऑर्डर इन बेसिसिटी असेल ऑफ अमाइन्स, बरोबर उलट असणार आहे. दिस ऑर्डर इज अमोनिया इज लेस दॅन प्रायमरी अमाइन, इज लेस दॅन सेकंडरी अमाइन अँड इज ग्रेटर दॅन टर्शियरी अमाइन. हे टर्शियरी अमाइन पेक्षा सेकंडरी अमाइन्स हे मोर बेसिक आहे. अमोनियापेक्षा प्रायमरी अमाइन्स हे मोर बेसिक आहे. यानंतर प्रायमरी अमाइन्स पेक्षा सेकंडरी अमाइन्स हे मोर बेसिक आहे आणि टर्शियरी अमाइन्स मात्र सेकंडरी अमाइन्स पेक्षा लेस बेसिक आहे. म्हणजे ही बेसिसिटी मधली ऑर्डर आहे. अकॉर्डिंग टू पीकेबी व्हॅल्यू सेकंडरी अमाइन्स आर द स्ट्रॉंगेस्ट बेस दॅन प्रायमरी अमाइन्स दॅन tertiary type of amines. So basic strength increases as we move from ammonia to primary amine. अमोनिया पासून प्रायमरी अमाइन पर्यंत जसं गेलो बेसिक स्ट्रेंथ इन्क्रीज झाली. दिस बेसिक स्ट्रेंथ increases from primary amine to secondary amine. बस बेसिक स्ट्रेंथ decreases from tertiary amine to secondary amines. पण tertiary amines पेक्षा secondary amine ची बेसिक स्ट्रेंथ ही जास्त आहे. Stronger will be the base when smaller will be the pK value. जर pK value small असेल तर base is stronger. In this case, greater the stabilization of conjugate acid, more on the right side and equilibrium will lie. So basicity of amines depends upon influence of plus psi effect. आता जर आपण प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइनचा विचार केला तर यांच्यामध्ये पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. तो पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट महत्वाचा पार्ट म्हणून रोल करतो. तर अमोनियाचा जर विचार केला तर अमोनिया ज्यावेळेला प्रोटॉन ऍक्सेप्ट करेल तर त्यापासून ऍसिड तयार होणार. नायट्रोजन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. समजा प्रायमरी अमाइन असेल, याचा ऍसिड तयार झालेला असणार आहे NH2, इथं पॉझिटिव्ह चार्ज. सेकंडरी अमाइनचा विचार करा, दोन अल्किल ग्रुप असतील, NH, इथं पॉझिटिव्ह चार्ज. तर सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन मध्ये तीन अल्किल ग्रुप्स असणार आहेत, पॉझिटिव्ह चार्ज. सो बेसिसिटी depends upon influence of positive effect on stabilization of conjugate acids of aliphatic amines and ammonia can be represented like this. Alkyl groups are having positive inductive effect. हा alkyl group याच्यावर positive inductive effect आहे. It releases pair of electrons towards nitrogen atom. या alkyl group pair of electron nitrogen atom च्या साइडला रिलीज करणार because alkyl groups possess positive type of the inductive effect. As we move from conjugate acid of NH4 plus to that of the tertiary amine, the number of alkyl groups bonded to nitrogen atom goes on increasing.
NH4 प्लस आयन पासून टर्शियरी अमाइन पर्यंत गेलो तर नंबर ऑफ अल्किल ग्रुप इन्क्रीज होत जातात आणि नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स इन्क्रीज जर होत गेले, दिस रिझल्ट्स इन द स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट ऍसिड्स अँड देअर बाय इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ इज एक्सपेक्टेड. जे स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट ऍसिड्स याच्यामध्ये जास्त होणार आहे आणि म्हणून इन्क्रीजिंग नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स प्रमाणे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ ही एक्सपेक्टेड आहे. पण ॲक्च्युअल असं नाही. ऑर्डर ऑफ स्टॅबिलायझेशन काय दिले, NH4 प्लस इज लेस दॅन RNH3 प्लस इज लेस दॅन R2NH2 प्लस इज लेस दॅन R3NH प्लस. एक्सपेक्टेड ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ इज डिफरंट. म्हणजे ऑब्झर्वड ही बेसिक स्ट्रेंथची ऑर्डर वेगळी आहे आणि एक्सपेक्टेड वेगळी आहे. तर एक्सपेक्टेड order of basic strength is ammonia is greater than primary amine, is greater than secondary amine, is greater than tertiary amine है, but observed basic strength of tertiary amines is less than that of the secondary amines in spite of the larger the alkyl groups. या alkyl groups वाढल्यामुळं टर्शियरी अमाइनची बेसिक स्ट्रेंथ ही सेकंडरी अमाइन पेक्षा कमी आहे. आणि ही बेसिक स्ट्रेंथ कमी काय, तर टर्शियरी अमाइन्स मध्ये नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स वाढले, याला स्टेरिक हिंडरन्स असं म्हणतात. स्टेरिक हिंडरन्स. आणि स्टेरिक हिंडरन्स म्हणजे क्राउडिंग जास्त झालेलं आहे टर्शियरी अमाइन्स मध्ये. बिकॉज ऑफ द मोर क्राउडिंग देर इज लेस स्पेस टू अप्रोच प्रोटॉन. So as number of alkyl groups increase greater than 2, because of the steric hindrance, there is no space for approach of proton and therefore tertiary amines are less basic as compared with the secondary amines. जे expected वेगळे आहे, observed वेगळे आहे. म्हणून secondary amines are more basic than primary amines, than ammonia, than tertiary type of the amines. ॲक्वियस बेडिंगमध्ये ही अशा प्रकारची ऑर्डर दिलेली. जे मला वाटतं तुम्हाला बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स हा भाग या ठिकाणी व्यवस्थित समजलेला आहे. ठीक आहे. आणखीन फॅक्टर्स अफेक्टिंग आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू.